पक्षाचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवरती टाकलेत। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। अहिल्यानगरमध्ये तरुणाला झालेल्या मारहाणीचा वंचितकडून निषेध। मारहाण करणाऱ्या गुंडांवर मकुका अंतर्गत कारवाई करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित मोदीजीस मिशन या नावाचं नवीन पुस्तक होणार प्रकाशित। पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न, 6 जणांवरती संशय व्यक्त। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण। संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख म्हणून नागपूरची आता नवी ओळख, तर फडणवीसांचं हे मोठं विधान। दिवाळीनंतर 21 सत्ताधारी आमदारांना ठेकेदारांकडून डिफेंडर भेट, तर 21 आमदारांबाबत लवकरच महाराष्ट्राला माहिती मिळेल, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। बुलडाण्यातील डिफेंडर या 21 मधील आहेत का सपकाळांचा हा सवाल।